हॅलो, नमस्ते. मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आणि हा व्हिडिओ आहे व्हॅलेंटाईन्स डेचा. व्हॅलेंटाईन्स डेला आम्ही वर्किंग होतो आणि असं काही सेलिब्रेशन वगैरे आम्ही करत नाही. जस्ट आम्ही डिनरला गेलो होतो कारण फ्रायडे पण होता, दुसऱ्या दिवशी सुट्टी होती आणि जस्ट एन्जॉय म्हणून गेलो होतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला व्हेज खायचं होतं म्हणून जवळ जो ऑप्शन होता, जो बेस्ट ऑप्शन होता म्हणजेच भगत ताराचंद, तिथे गेलो होतो कारण तिकडचं फूड खूप छान आहे. व्हेजसाठी खूप चांगला ऑप्शन आहे म्हणून तिकडे गेलो होतो. तिकडे बरीच गर्दी होती, वेटिंग होतं पण आम्ही थांबलो थोडा वेळ. खरं तर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती कारण असेल बरेच जण सेलिब्रेट करण्यासाठी पण आले असतील व्हॅलेंटाईन्स डे, त्यामुळे आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो आणि वाट बघत होतो कधी नंबर येतोय त्याचा. व्हॅलेंटाईन्स डे बद्दल काही एवढं माहीत नाही पण कधी कधी आपण सगळ्यांनीच आपल्या स्पेशल मोमेंट एन्जॉय केल्या पाहिजेत असं मला तरी वाटतं. मग त्याच्यामध्ये एक छोटासा डिनर असू शकतो किंवा कुठेही बाहेर फिरायला जाणं असू शकतं. कारण दोघंही ऑफिसमधून आम्ही फ्री होईपर्यंत लेट होतो, त्यामुळे मग डिनरच करतो जास्त करून. ही आहे भगत ताराचंदची एक स्पेशल डिश, पापड छुरी. खूप टेस्टी असते ही. तुम्ही पण कधी गेलात तर नक्की ट्राय करा. आणि त्याच्याबरोबर आम्ही नॉर्मल भाजी आणि रोटी असंच घेतलं होतं कारण रात्रीचं डिनर खूप लाईट करतो, राईस वगैरे असं काही घेत नाही आणि हेवी काही खायचं नव्हतं. डिनर झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज काढले. बाहेर आल्यानंतर थोडंसं तिथे टाइम स्पेंड केला आणि निघालो घरी जायला. फ्रायडेला असाही माझा मूड खूप चांगला असतो कारण 2 दिवस सुट्टी असते पुढे, त्यामुळे आम्ही निवांत होतो. म्हणून मग मी ब्लॉगही शूट केला कारण म्हटलं वेळ आहे, निवांतपणा आहे तर आपण व्यवस्थित शूट करून मग अपलोड करूया. त्याच्यानंतर घरी जाताना आईस्क्रीम पण घ्यायचं होतं. ऋतुजाची डिमांड होती की आईस्क्रीम खाऊया, म्हणून मग आम्ही निघालो घरी. तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईन्स डेला काय काय केलं आणि कसा सेलिब्रेट केला हे मला सांगायला विसरू नका. आता सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये मला वाटतं एकमेकांना काहीही गिफ्ट देण्यापेक्षा एकमेकांना चांगला वेळ देणं, एकमेकांबरोबर चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचे चांगले बॉन्ड बनतात. तुमच्या रिलेशनमध्ये तुमचं जेवढं कम्युनिकेशन चांगलं असेल तेवढे तुमचे रिलेशन स्ट्रॉंग होतात असं मला वाटतं. मी काही खूप याच्यावरती भाषण वगैरे नाही देते, मला जे थॉट्स आले ते मी तुम्हाला सांगितले. तुमचे रिलेशनशिपबद्दल काय थॉट्स आहेत ते पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. असा मस्त डिनर करून एक छान टाईम स्पेंड करून आम्ही निघालो घराकडे. आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून तुम्हाला कळतच असेल की छोटीशी पार्टी का असे ना, छोटासा डिनर का असे ना, पण तो आनंद देणारा असतो. आणि प्रत्येक रिलेशनमध्ये आनंद असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. फक्त नवरा बायकोच्या नात्यात नाही तर आपल्या घरामधल्या आपल्या प्रत्येक नात्यामध्ये आपण चांगला टाईम स्पेंड केला पाहिजे प्रत्येकाबरोबर, आईवडिलांबरोबर, भाऊ बहीण भावांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर. कारण कम्युनिकेशनमुळेच तुमच्यामधला बॉन्ड चांगला बनतो. त्यामुळे सगळ्यांबरोबर एक छान क्वालिटी टाईम स्पेंड करत जा. आपले सगळ्यांचे रिलेशन खूप 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 चांगले मजबूत होत आणि तसे प्रयत्न करत, कारण प्रयत्न केल्यावरच तुमचे रिलेशन खूप चांगले बनतील. मला तरी वाटतं कोणत्याही रिलेशनमध्ये पैसा किंवा अजून काही गिफ्ट्स वगैरे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा स्वतःचा वेळ, स्वतःला त्या नात्यामध्ये तुम्ही किती इन्व्हेस्ट करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि या नोटवर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. इथून आईस्क्रीम घेऊन आम्ही घरी जाऊन ते मस्तपैकी खाल्लं आणि आराम केला. तुम्हा सगळ्यांना आजचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्लॉग जर इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर बिना सबस्क्राईब करता जाऊ नका. प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक शेअर पण करा, त्यामुळे माझा व्लॉग अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि माझं हे छोटंसं चॅनल अजून ग्रो होईल. या व्हॅलेंटाईन्स डेला मी तुमच्याबरोबर जे माझं रिलेशन आहे तेही खूप 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 चांगलं ग्रो व्हावं याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करते. थँक्यू सो मच. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू. बाय.